श्रीगोंद्याचे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना आपण श्रीगोंद्याच्या विकासासाठी नगराध्यक्षपद दिलं, परंतु त्यांनी विकास कामं केली नाहीत. वाढपीच माल घरी घेऊन गेला. श्रीगोंद्याची जनता गद्दारी करणाऱ्यांना जवळ करणार की विकास कामे करणाऱ्यांना, अशी जहरी टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. भाजपची साथ सोडून आघाडीत गेलेल्या पोटे यांच्यावर शरसंधान साधत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचं पाचपुतेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक कुमार लोखंडे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शिवाजी शेळके, संतोष तुकाराम दरेकर, काँग्रेसचे नगरसेवक भरत नाहाटा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवणार आहे. श्रीगोंद्याच्या विकासाचा निधी हा पोटे यांच्या आधीच्या अध्यक्षांच्या काळात आला होता. पोटे यांनी यशोगाथा नावाचं जे पुस्तक छापलंय त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यातून मी केलेल्या कामाची ते जाहिरात करत आहेत. मनोहर पोटे यांनी नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या दोन्ही मुलांपेक्षा पोटेंना विकास कामांसाठी जास्त फोन केले, पण विकास कामं करण्यात त्यांनी हलगर्जीपणा केला. पोटे निघून गेले त्याबद्दल त्यांचा उल्लेख जे भित्र्या मनाचे होते ते पळून गेले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी मला विकासाची वाट मोकळी करून दिली, अशी टीका पाचपुतेंनी पोटे यांच्यावर या दरम्यान केली. नगराध्यक्ष आमचे तिकडे गेलेत आणि नगरसेवक गेलेत. ते का गेलेत अजूनही मला समजलं नाही, पण मला लक्षात येत आहे की ज्या अडचणी केल्या तर त्या अडचणी बाहेर येतील, आणि म्हणून पापी म्हणे भित्री असतात, ते आधीच पळून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, पण यथावकाश त्यांच्याविषयी सगळी कामाच्या विषयी माहिती सांगू. पण नगरपालिकेमध्ये आता ती भर तर चांगली निघाली, त्यापेक्षा चांगलं झालेलं आहे. 6-7 लोक काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर आलेले आहेत. त्याचबरोबर तुकाराम दरेकर आणि नाटा यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचा पॅनल झाला आहे आणि सगळेचे सगळे सीटं येतील. नगराध्यक्षसुद्धा चांगल्या मताने निवडून येईल. दादा, अभ्यासिकेला तुकाराम दरेकर सरांनीच आक्षेप घेतला होता. जी आपली एवढी मोठी इमारत आहे ती बंद पडलेली आहे. साहजिक आहे, त्यामध्ये आरक्षणाचं त्यावेळेस लक्ष देऊन करायला पण झालं नाही. पण संधी होते ना, शासनाकडे जाऊन नाशिकला जाऊन करायला पाहिजे. मी 50 वेळा तरी सांगितलं असेल कमीत कमी की या संदर्भात करा, पण काहीच करायचं नाही हा निर्णय होता. काम दाखवायचंच नाही, अशा पद्धतीने अडचणी निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे ते काम राहिलेलं काय त्यांनी अडवलं, पण आम्ही करण्यामध्ये कमी पडलो ना. आम्ही कमी पडलो नगराध्यक्षाला सांगून सुद्धा. 2.5 वर्षामध्ये तुम्ही आता सक्षम अध्यक्ष म्हणून काँग्रेसने उभं केलंय. त्यांनी 2.5 वर्षात काय काम केलं दाखवा, किती कमी थांबवलेत हे आम्ही दाखवू ना. हे सक्षम कसले, हे तर म्हणजे नगरपालिका स्वतःच्या ताब्यात राहावी, मनमोकळेपणाने काम करता यावं. मुळात म्हणजे एका हाताच्या ऐवजी दोन्ही हाताचा वापर करावा, अशा प्रकारचं काम करण्याची जर इच्छा असेल तर ते मोडून काढली पाहिजे. नगरमधलं श्रीगोंदा शहर हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि याचं कार्यक्षेत्र अहमदनगर महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र 85 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि श्रीगोंद्याचं कार्यक्षेत्र 87 स्क्वेअर किलोमीटर आहे, 87.5. त्यामुळे या गावाला शहर पण यायचं असेल तर खूप कष्ट करावं लागेल. मग कष्ट करायचं असेल तर 3 मुद्दे आहेत: पाणी, गटार, लाईट, रस्ते. या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याबरोबर पाण्याचं विसर्जन झालेलं आहे, संपलेलं आहे, त्याचं झालं पाहिजे आणि कचऱ्याचं नियोजन. या 4-5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. आणि बघता बघता आज पळनळ पाणी योजना खूप मोठी, थेट घोड धरणावरून 28 किलोमीटरची पाईपलाईन आणलेली. पाईपलाईन आणल्यानंतर त्यामध्ये फक्त पाईपलाईन हा विषय नाही तर कनेक्शनचा विषय होता. कनेक्शनसाठी रस्ते फुटतील, त्या रस्त्याच्या संदर्भात 5 कोटी रुपये दिलेत. लाईट लावण्याच्यासाठी 5 कोटी दिलेले आहेत. म्हणजे हे पैसे सगळे आल्यानंतर याचा लवकर वापर व्हावा ही अपेक्षा होती. ज्यांच्या हातात दिले पाणी आम्ही आणून ठेवलं इथे, ज्यांच्या हातात कनेक्शन आणि टाक्या दिल्या त्या दुर्दैवाने ते होऊ शकल्या नाहीत, कारण गावात पाणी मिळालं पण वाड्या वस्त्या राहिलेल्या आहेत. यासाठी ज्यांच्या हातामध्ये काम करायला दिलं त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले वस्तू तिथे आहे. रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 40 कोटी रुपये दिलेत. त्यातले 33 कोटीचे रस्ते आहेत आणि बाकीचे सुशोभीकरणासाठी, त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी आणि लाईटसाठी 5 कोटी रुपये आहे. असे 40 कोटी रुपये दिले. हे 40 कोटीचे रस्ते करण्यासाठी काम सुरू झालं 17 रस्त्याचं. दुर्दैवाने क्वालिटी चांगली राहिली, काम चांगलं राहिलं, पण अतिक्रमणाच्या संदर्भात मला स्वतःला उभं राहावं लागलं. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले तिथं उभं राहावं लागलं, पण प्रत्यक्षात ज्यांच्या हातात दिलं त्यांनी मात्र दुर्लक्ष केलेली वस्तू तिथे आहे. तरीसुद्धा रस्ते उत्तम प्रकारचे व्हायला लागलेत, लाईट चांगले लागायला लागलेत. राहिलेत रस्ते अपूर्ण राहिलेत, पण सगळे रस्ते होतील. बाह्यवळण रस्ता की ज्या रस्त्यासाठी 800 मीटरच्या रस्त्याला 4.25 कोटी रुपये लागले, याच्यावर खूप चर्चा केली. भ्रष्टाचार झाला, चुकीचं झालं,
पण आता मात्र त्याच सगळे लोक ज्यांनी तक्रार केली ते सांगतात बरोबर आहे, रस्ता उत्तम झालेला आहे. उत्तम प्रकारची क्वालिटी जमिनीत म्हणजे खाली नदीमधून खोदून भरून त्याला आणलेला आहे. त्यामुळे तो रस्ता झाल्यामुळे गावातला विषय सगळा नीट झालेला आहे. वस्तुस्थिती आहे. लाईटच्या बाबतीमध्ये आपण एक सबस्टेशन झालं होतं, तटकरे साहेब मंत्री असताना केलं, ते कमी पडत होतं म्हणून साळंदेवीला दुसरं 7.5 कोटी रुपयाचे पैसे मंजूर करून आणले. सबस्टेशन सुद्धा 1 महिन्याचा चालू होईल, कामही पूर्ण होत आहे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.